एक महत्त्वाची बातमी, तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरातील उपदेवता असलेल्या ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणे हलवल्यानं दुभंगल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणी तक्रार दाखल करून 2.5 महिने झाले तरी सुद्धा अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा सवालही मंदिर महासंघाने उपस्थित केला आहे। तर तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली जाते। याही ठिकाणी या संदर्भात वास्तविक पाहता या मूर्ती हलवण्यासाठी का हलवण्यात आल्या हाच प्रश्न आहे। ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या त्याही ठिकाणी व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या। समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी जसा आक्षेप घेतला त्यावेळेस ते आणून व्यवस्थित ठेवल्या। त्याच्यामध्ये यामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती त्या ठिकाणी दुभांगलेली आहे। हे सगळं काढण्यासाठीच कॉन्ट्रॅक्ट मंदिर व्यवस्थापकांनीच दिलेलं असणार, अध्यक्षांनीच दिलेलं असणार। ते कोणाला दिलेलं आहे? मग ते काढताना जर पुरातत्व खात्याकडनं चूक झालेली गंभीरपणे तर पुरातत्व खाती दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत। समजा मंदिर व्यवस्थापकांकडून काही चूक झालेली, कदाचित अशाही गोष्टी कानावरती येत आहेत, पुरातत्व खात्याने आम्ही व्यवस्थित मूर्ती काढून व्यवस्थापकांकडे दिलेत असं म्हणतात। मग व्यवस्थापकांकडनं त्या मूर्ती हलवून गावाच्या वेशीच्या बाहेर एका ठिकाणी ठेवताना काय हेळसांड झाली का, दुभांगली का, मूर्ती दुखावली का, मग ते व्यवस्थापक जबाबदार आहेत। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थापक असो, पुरातत्व खात्याचा अधिकारी असो, नाही तर अन्य कोणीही असो, आमच्या भावना दुखावल्यात त्या ठिकाणी तत्काळ गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे, ही आमची मागणी। ओमकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ओमकार, महाराष्ट्र मंदिर महासंघाने जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात पुढे काही कारवाई झाली का? ऋतुजा, जर पाहिलं तर तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये सध्या विविध विकास कामं जी आहेत ती कुठे करण्यात येत आहेत। ती करताना पुरातन देवतांच्या मूर्ती ज्या आहेत त्या कुठेतरी हलवण्यात आलेल्या होत्या। यातील ब्रह्मदेवाची मूर्ती जी आहे ती दुभंगलेली आहे। या निष्काळजीपणाला कुठेतरी मंदिर शासनातील अधिकारी जे आहेत ते जबाबदार असल्याचं मंदिर महासंघाचं जे आहे ते म्हणणं आहे आणि त्यातूनच त्यांनी आता पत्रकार परिषद घेत या सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा अशी मागणी जी आहे ती केलेली आहे। या संदर्भात अद्याप तरी कुठलीही कारवाई जी आहे ती झालेली नाहीये। एकंदरीतच जर पाहिलं तर उपदेवतांच्या ज्या 13 मूर्ती आहेत त्या चुकीच्या पद्धतीने हलवल्या गेल्याचं जो आहे तो मंदिर महासंघाने केलेला आहे। त्याच्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना देखील दुखावल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या सर्व प्रकाराची गृहमंत्र्यांनी स्वतः दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशीच आता मागणी जी आहे ती कुठेतरी करण्यात येत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर या सर्व जी काही मूर्ती भंगलेली आहे त्याच्यावरून पूर्ण तुळजापुरातील नागरिक जे आहे ते कुठेतरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत की लवकरात लवकर कुठेतरी ही कारवाई जी आहे ती झाली पाहिजे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।